आम्ही पूजेत बसलो होतो आणि आम्ही वर मागितला आणि आईच्या मांडीमध्ये तू आलीस. आपण लिव्ह इन मध्ये राहूया आणि आपण आपल्या घरच्यांना सांगूया. आम्ही नंतर घरच्यांच्या मागे लागलो, चला चला आम्हाला लग्न करायचं. नमस्कार, मी आहे आरजे शोषू शिराली आणि या स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ती एक कमाल जोडी, म्हणजे फ्रेंडशिप, रिलेशनशिप आणि आता लग्नामध्ये ते अडकलेले आहेत. आणि ही दोन जण जे आहेत ना, आपण म्हणूयात की यांची जोडी खरंच देवानीच निवडलेली आहे. सुरांचं नातं त्यांचं इतकं घट्ट आहे आणि त्यामुळेच आयुष्याचा प्रवास देखील त्यांचा तितका सुरीला झालेला आहे. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर आपल्यासोबत आहे. खूप छान वाटतंय. सिंगर, कंपोजर, रॅपर, लिरिसिस्ट, माय गॉड. म्हणजे जेव्हा एक मुलगा ज्याने रियालिटी शो गाजवला आणि एक आमची मुलगी, असं मी नक्कीच म्हणतो, पुण्याची मुलगी जिने रेडिओ सिटी सुपर सिंगरची विजेती ती आहे, ते टायटल तिने तिच्या नावावरती केलंय. त्यामुळे आमच्यासाठी जुईली ही आपली आहे, रेडिओ सिटीचं टॅलेंट आहे ते. त्यामुळे खूप भारी वाटते तुम्हाला दोघांना इथं बघून. थँक्यू. आणि दोघांच्याही लाईफची सुरुवात जी आहे ती रियालिटी शो पासून झालेली आहे. आणि रियालिटी शो ते रिअल लाईफ. तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांसोबत आहात आणि इतकं छान काम करत आहात, खूप कौतुक आणि अभिमान वाटतो. थँक्यू सोनाली. 10 वर्षांचं हे नातं आहे जे खूप छान ग्रो होतंय. कसं वाटतंय रोहित, जुईली? बोला बोला. अहो, मला ममा म्हणायची सवय लागली. सो आपण सुरुवात जुईपासून करूया. तुला तिच्याकडनं ऐकून घ्यायचंय ना? ओ गॉड, आय वॉन्ट टू लिसन. जेव्हा तू रोहितच्या प्रेमात पडली, काय होता तो फॅक्टर याच काहीच नाही म्हणता येणार. त्याचा खरं तर खोडकरपणा यार. म्हणजे आम्ही लिटिल चॅम्प्स मध्ये होतो तर त्यावेळेस तो खूप खोड्या काढायचा यार, माझा खूप खोड्या काढायचा. आणि माझा पहिला मेल बेस्ट फ्रेंड किंवा फ्रेंड म्हणायला काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये, की कोणतरी आपल्याला त्रास देत आहे आणि आपण त्याची तक्रार करतोय आईकडे. आणि तेव्हापासून जे आई बरोबरचे संबंध पण झाले, की काकू मी नाही काय करत, ही बघा कशी करते, ही अशी फिरत असते इकडे तिकडे, म्हणून ते होता वगैरे, असं करून ते सगळं जे जुळलंय ना, लाईक ते सगळं घडवून आलंय. त्यामुळे मला असं वाटतं की छान चाललंय सगळं. 10 वर्ष उत्तम चाललं होतं. आय मॅरिड टू माय बेस्ट फ्रेंड. सो ममा नको बरे, ऐकू दे ना तिला पण जरा 4 शब्द. हा, जुईलीची कुठली गोष्ट तुला खूप भावली आणि तुला असं वाटलं की ही व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे? हर फिअरलेसनेस. द बेस्ट थिंग अबाउट जुई इज ती कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरत नाही. आमचं लग्न झालंही नव्हतं तेव्हाही दोन्ही घरं सांभाळायची. म्हणजे माझ्या वडिलांबरोबर, भावाबरोबर, फॅमिलीबरोबर पण रिलेशन्स व्यवस्थित होते. तिचं घरचं आणि हे तर सगळं होतंच. बट बिफोर वी गॉट मॅरिड, आमचं लग्न होण्याच्या आधी पण एक मध्ये एक अशी परिस्थिती होती जेव्हा मी काम करत नव्हतो आणि मला काहीही, एक असतो ना एक स्लॅक सीझन जातो ज्या सीझन मध्ये आपल्याला काहीच मिळत नाही. सो दोज 6 months तिने स्वतः सगळ्या गोष्टी केल्या. तिने स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्वतःच्या घरात भाडं पण भरलंय, माझ्याही घराचं भाडं भरलंय. आणि त्याचबरोबर ना, मी जर डिप्रेशनमध्ये जात असेल किंवा मला जर कुठे असं वाटत असेल की अरे बापरे आपलं काही होणार आहे का नाही होणार आहे, तर ती थोबाडीत मारते आणि सांगते की सगळं व्यवस्थित होणार आहे. सो मला ती एक गोष्ट फार आवडते की नो मॅटर व्हॉट, यू हॅव समवन हू इज गोइंग टू बी विथ यू ऑलवेज. सो शी इज दॅट. किती सुंदर. नाही, ती खरंच त्या बाबतीत तिचं कौतुक करावं तेवढं छान आहे. कारण खूप खंबीर आहे, स्ट्रॉंग आहे. जरी ती इमोशनली कुठे ब्रेकडाऊन झाली तरी ती दाखवणार नाही, ही तिची ती एक खासियत आहे. कधी ओळखते का तू एवढी? मला असं वाटतं की मी तुला तेव्हा पाहिलं होतं जेव्हा ती तिच्या करिअरची सुरुवात करत होती आणि तेव्हाही तिच्या वागण्यामध्ये, तिच्या ओव्हरऑल अप्रोचमध्ये तो एक होता. म्हणजे जेव्हा आपण विनर होतो, विजेते होतो, तेव्हा आपल्याला सुचत नाही, आपल्यासाठी आकाश शेंगणं आलेलं असं की अरे आपण जिंकलोय. पण तेव्हा पण मला ती आठवती, ती प्रचंड काम डाऊन होती, काही पॅनिक नव्हती किंवा खूप एक्साइटेड नव्हती. ओके, नॉर्मल, जिंकले. तर मग मला असं वाटलं की यार किती छान आहे ना. म्हणजे माणसाला जर अपयश आलं तर तेही असं स्वीकारता आलं पाहिजे आणि यश आलं तरी ते असं स्वीकारता आलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यामध्ये हुरळून जाऊन आपण गोष्टी बिघडवतो. हा, मला प्रत्येक वेळेला हुरळून जाऊ नको रे असं म्हणणारी तीच आहे. असंच पाहिजे. ओके, बरं मला एक सांगा की आता तुम्ही रिलेशनशिपमध्ये होतात, तुम्ही लिव्ह इन मध्ये राहिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही लग्न केलेलं आहे. करेक्ट. तर लिव्ह इन मध्ये राहण्याच्या निर्णयाबद्दल आई बाबांचा काय थॉट होता? कारण की तू लातूर मधनं आहेस, म्हणजे ओव्हरऑल म्हणजे तू मराठवाड्यात आहे, तू पुण्यात आहे. तर लिव्ह इन बाबतीत
खरं तर पाहिलं तर आपल्या कुटुंबामध्ये त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय कुटुंबातनं जेव्हा आपण येतो तेव्हा पेरेंट्सचा अप्रोच थोडा वेगळा असतो. तर काय होता? अप्रोच म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठल्या पद्धतीने ते समोरच्यांना सांगताय ह्याच्यावर डिपेंड करतं समोरचे कसे घेणार आहेत. म्हणजे बेसिक आहे, मी जर तुला सांगितलं की हे मला हे नाही आवडत आहे तर तू ऑफेंड होशील, पण मी जर तुला हे म्हटलं की हे अजून बेटर होऊ शकतं तर तू ऐकशील माझं की अच्छा हो रे होऊ शकतं, पण काय होईल. मुळात डोक्यात हे नव्हतं की आम्हाला एकमेकांना चाच पडून बघायचंय की मी याच्याबरोबर आयुष्य घालवू शकते की नाही किंवा याच्याबरोबर आयुष्य घालवू शकतो की नाही. द बेसिक थिंग फॉर शिफ्टिंग टुगेदर इन अ लिव्ह इन रिलेशनशिप वॉज पैसे. कारण मुंबई खूप महाग आहे आणि कम्यूट खूप जास्त महाग आहे त्यात. म्हणजे तेव्हा गाड्या आमच्याकडे पर्सनल स्वतःच्या गाड्या नव्हत्या, तर त्यामुळे ओला उबर असेल किंवा रिक्षा असेल किंवा काहीही असेल तर पैसे खूप जायचे. प्लस मुंबईत आपल्याला काम करायचं असेल तर माझे बरेचदा रेकॉर्डिंग मी कल्याणला राहतो किंवा कल्याणला राहायचो म्हणून अरे नाही आता तुला यायला 3 तास लागतील, सो आम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवतो जो अर्धा पाऊण तासात येऊ शकेल. याच्यामुळे बरीच कामं गेलीत. सेम तिची कामं पुण्यात येणार म्हणल्यानंतर गेली. 3 तास जाणार, मग जाऊ देत, मग आम्ही बोलवतो कोणाला तरी वेगळ्यांना. सो लवकर कोणीतरी पाहिजे. सो मुंबईत राहण्याचा डिसिजन पण तिथेच होता, पण मुंबईत गेल्यानंतर कळलं की अरे बापरे मुंबई खूप जास्त महाग आहे व्यवस्थित. आणि आम्हाला दोघांनाही लहानपणापासून स्वतःच्या घरात राहायची सवय, फ्लॅटमध्ये. घर म्हणजे जिथे छत आहे, ऑन ग्राउंड घर, अंगण आहे, फ्लॅट कल्चर नाही, अंगण आहे. आणि ह्या तर अचानक मुंबईत शिफ्ट होणं आणि मुंबईत मग एकटं राहणं जरा जीवावर यायला लागलं. देन शी टोल्ड की ती मुंबईत शिफ्ट होती आणि ती मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर ती 1 वर्ष तिची राहत होती. मी कल्याणवरनं अपडाऊन करत होतो. एका पॉइंटला जेव्हा आम्ही विचारलं एकमेकांना की आम्ही एकमेकांना काय, मीच विचारलं मी जेव्हा विचारलं तर लग्न करशील का, आणि त्याच्यावर जेव्हा तिने 1 वर्ष घेतलं, फायनली जेव्हा ती हो म्हणाली तेव्हा मी एकमेकांबरोबर हा डिसिजन घेतला की लेट्स डू वन थिंग. आपण लिव्ह इन मध्ये, आता त्याला दुसरं काही नाव नाहीये त्यामुळे आपण लिव्ह इनच म्हणूया, पण आपण लिव्ह इन मध्ये राहूया आणि आपण आपल्या घरच्यांना सांगूया की आपण असं असं करतोय. सो मी माझ्या घरी सांगितलं, वडिलांना सांगितलं, तर सरप्राइझिंगली माझे वडील खूप चांगले रिॲक्ट झाले. युजली ते असे कदाचित अशा मोमेंट्सला थोडेसे ऑर्थोडॉक्स होऊन चिडू शकतात, पण ते नाही चिडले. द रिझन बिंग जुई, कारण जुईला लहानपणीपासून बघितलंय. म्हणजे ती जेव्हा 12 वर्षांची होती आणि मी जेव्हा 13 वर्षांचा होतो तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि घरचेही एकमेकांना तेव्हापासून ओळखतात. सो आई बाबा अपडाऊन करून असायचेच. आम्ही लिव्ह इन मध्ये जरी असलो तरी कधीतरी महिन्यातनं एकदा आई आली हिची किंवा माझे बाबा आले वगैरे, असं सगळं सुरूच होतं. सो दे टूक इट रिअली व्हेरी वेल. दोघांचेही पॅरेंट्स, त्यांनी फार काही लोक काय म्हणतील आणि आता अरे पण तुम्ही राहायला लागलात लग्नाच्या आधीच तर मग आपले नातेवाईक आपल्याला किती बोलणार वगैरे, ह्यावर हिची आई म्हणाली की नातेवाईकांना आम्ही सांभाळतो, तुम्हाला हे बरोबर वाटतंय ना, तुम्हाला विश्वास आहे ना की तुम्ही आमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. आणि हे मला असं वाटतं सर्वात मोठं वाक्य आहे जगात. जर तुमचे आई वडील तुम्हाला एवढ्या विश्वासाने म्हणतायत की आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचा विश्वास नाही तोडणार, तर तुम्ही प्रयत्न करूनही तो विश्वास नाही तोड. सो आय गेस, आणि लिव्ह इन मध्ये पण आम्ही काय फार काळ नव्हतो. लिव्ह इन मध्ये आम्ही 2 वर्ष आय गेस होतो. 2 वर्षानंतर माझं इंडियन आयडलचं सीझन सुरू झालं आणि इंडियन आयडल संपले आम्ही म्हणलं लगेच लग्न करूया. सो आय गेस फार काळ लिव्ह इन मध्ये नव्हतो, पण जेवढा काळ होतो तेवढ्या काळात एकमेकांना ओळखायला पण फार मदत झाली. जे लिव्ह इन वाला जो फेज होता ना की अच्छा गुडी पण आहे, घरच्यांना पण सांभाळतोय वगैरे, तो खूप कमी ह्याचा होता. त्याच्यानंतर तो इंडियन आयडलला गेला आणि 6 महिने मी एकटीच होते कारण तो तिकडेच राहत होता. आणि 6 महिन्यानंतर डिरेक्टली जेव्हा तो आला त्यावेळेस कोविड सुरू झालं. आय थिंक आम्ही जे लिव्ह इन मध्ये अगदी जे 1-1.5 वर्ष वगैरे म्हणू शकतो आपण, त्याचा उपयोग आम्हाला इतका कोविडच्या काळामध्ये जास्त झाला कारण की त्यावेळेस माहिती होतं की अच्छा ह्याच्या या सवयी आहेत, हिची ही सवय आहे. पण आता कोविडमध्ये 24 तास आपण एकत्र असणार आहोत, नो काम, देर इज नथिंग गोइंग ऑन इन द वर्ल्ड. त्यावेळेस तू तुझ्या डोक्याला मनाला कसं सांभाळतीयस ते आम्ही दोघांनी एकमेकांना खूप जवळून बघितलं की त्याला काय लागतं. जर तो शांत त्याला बसायचं असेल तर मी त्यावेळेस कसं वागायला पाहिजे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या 24 तास एकत्र राहिल्यानंतर लोक म्हणतात ना की टिपिकल की हा माणूस आपल्याला 24 तास एकत्र राहिल्यानंतर कळतो, ते आम्हाला ऍक्च्युली कोविडमध्ये जास्त कळलं. आणि त्या 1.5 वर्षाचा फायदा
फायदा म्हणण्यापेक्षा ते जे 1.5 वर्ष आम्ही लवी डवी का होईना किंवा काही जे काही म्हणू आपण, त्याचा आम्हाला कम्प्लिटली दुसरी साईड आम्हाला कोविडमध्ये बघायला मिळाली. सो कम्प्लिटली आम्ही ओळखून घेतलं होतं एकमेकांना कोविडच्या सेक्शनमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आता नाही थांबू शकत, आता आम्हाला लग्न करायचंय. त्यामुळे आम्ही नंतर घरच्यांच्या मागे लागलो, चला आम्हाला लग्न करायचं. लॉकडाऊन संपलं, पहिली फेज ओपन झाली की आता तुम्ही गाडी घेऊन बाहेर जाऊ शकता. आम्ही पहिले बाहेर निघून चला लोकेशन हंट, कुठे करायचं आम्ही लिटरली पहिले आपण हे शोधूया म्हणलं. बाकी सगळं गेलं, हे सगळं होत राहील. कारण लॉकडाऊनने एक गोष्ट खूप बेसिक लेवलला डोक्यामध्ये घातली आहे ना आता, जी आयुष्यभर राहणार आहे, की तुम्हाला जगण्यासाठी ह्या व्यतिरिक्त प्रेम, तुमची माणसं आणि 2 वेळेचं जेवण ह्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही, काहीही लागत नाही. दॅट इज इनफ. खूप छान वाटते. आणि मला एक सांगा की हजबंड वाईफ तुम्ही एकत्र आहात आणि आता असं आलेलं आहे की कोणीतरी तुम्हाला काम ऑफर करण्याची गरज नाही, तुम्ही एकमेकांसाठी खूप खंबीर आहात. म्हणजे आता जर आपण बघितलं की आताचं जे तुमचं गाणं आलेलं आहे काली कॉल्स, तर त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांसोबत आहात तुम्ही. त्याचं म्युझिक तू केलंय, त्याचे शब्द तुझे आहेत, त्याचं रॅप तू केलेलं आहेस आणि जुलीने ॲज युजल तिचा एकदम धडकता फडकता आवाज दिलेला आहे. तर किती गोष्टी बदलतात ना जेव्हा आपला पार्टनर आणि आपण एकाच फील्ड मधले असतो, तर ती कंपॅनियनशिप किती स्ट्रॉंग ठरते. काय बाप प्रश्न आहे ऍक्च्युली हा. कारण की मला असं वाटतं की आम्हाला खूप जण म्हणतात की तुम्ही सेम इंडस्ट्रीचे आहात, तुम्ही कसं काय मॅनेज करता, तुमचे इगो क्लॅशेस होत नाहीत का वगैरे. पण एक मध्ये काळ आला होता ज्यावेळेस इगो क्लॅशेस म्हणण्यापेक्षा कंपॅरिझन लोकांकडनं होत होती. असं म्हणतात ना की जेव्हा लोक, अगं पण रोहितचं तर काम चालू आहे, तू काय करतेयस, मग त्यावेळेस सेल्फ डाऊट येतो की हो मी खरंच काय करतेय, म्हणजे तो काम करतोय, आय कॅन सी दॅट अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट, पण मग मी काय करते, मग लोक हेच म्हणणार आहेत का की ही काही कामच करत नाही, फक्त रोहित काम करतोय. त्यावेळेस एक सेल्फ डाऊट येतो. पण त्यावेळेस आम्ही दोघांनीही खूप म्हणजे मॅच्युअर्ड डिसिजन टेकिंग होतं ते माझ्या हिशोबाने. कारण की सेम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा 2-3 फॅक्टर्स असतात, लोकांना कळत नाहीत. त्यांना असं वाटतं की म्युझिक म्हणजे सेमच इंडस्ट्रीच आहे. सो आम्हाला पण ते क्लिअर व्हायला ना बरीच वर्ष गेली. म्हणजे ते दोघांनी सेम टायमिंगला आम्ही उलगडलं की अरे बापरे हा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली हे आपल्या मनात बिंबवलं गेलंय. म्हणजे लग्नानंतर असं म्हणतात ना, आता जपून राहा, तुम्ही सेम इंडस्ट्रीतले आहात, तुमचं कुठला तो पिक्चर अभिमान सारखं होऊन देऊ नका. आय हॅव हर्ड दिस लाईन सो मेनी टाइम्स फ्रॉम सो मेनी पीपल. सो आम्हाला ना भीती वाटायची वगैरे, बरोबर आहे, पण तुमचा अभिमान होऊ देऊ नका. आम्हाला प्रश्न पडायचा याच्यावरनं की असं का म्हणतायत हे. पण त्याचा ना एक पॉइंट आला होता लाईफमध्ये की त्याला पण कळत नव्हतं की मी काय करतोय, फक्त मी कमवतोय आणि हिला काही करायचं आहे का नाही करायचंय. ज्यावेळेस मला हे कळलं ना की मी एक प्रश्न विचारला माझ्या समोर की मला कंडेन्सरच्या समोर गायला आवडतंय का मला 100 लोकांसमोर गायला आवडतंय. मला लगेच उत्तर मिळालं की मला 100 लोकांसमोर गायला आवडतंय. हाच प्रश्न मी लिटरली, आमचं भांडण झालं होतं आणि रोहित पुण्यात होता शो साठी आणि मी तडक, जेव्हा मला हे उत्तर मिळालं, मी तडक मुंबईतनं निघाले आणि मी त्याच्या हॉटेलवर जाऊन पोहोचले. म्हटलं मला आता बोलायचंय तुझ्याशी, तुला बरं नाहीये काय मला नाही माहिती, मला आत्ता बोलायचंय, कारण की मला उत्तर मिळालंय या सगळ्या गोष्टीचं. सो आय थिंक आपले इगो क्लॅशेस म्युझिक या गोष्टीवरनं नाही आहेत. मुळात आपला इगो तिथे आहे की आपल्याला लोकांनी काय भरवून ठेवलंय, आपण ते जरा साईडला ठेवूया. मला सांग तू की तुला कंडेन्सरच्या मागे उभं राहून गायला आवडतं का 100 लोक. ऑफकोर्स मला कंडेन्सरच्या मागे, मला प्लेबॅक सिंगर व्हायचं. आणि म्हटलं ओके शांत शांत शांत. मग आमचा तो विषय सुरू झाला की ऍक्च्युली हे 2 वेगळे सब्जेक्ट्स आहेत. आता ज्या टेक्निक्स त्याला माहिती आहेत ऑन कंडेन्सर की कसं गायला पाहिजे किंवा थ्रो कसा असला पाहिजे, त्या गोष्टी मला नाही माहिती आहेत आणि मी ते त्याच्याकडनं शिकते. आणि ज्या ऑन स्टेज असताना की तुमचं ब्रीदिंग टेक्निक कसं असलं पाहिजे किंवा बोलताना कसं तुमचे हावभाव असले पाहिजेत किंवा थ्रो कसा असला पाहिजे मेनली, किंवा इंटरॅक्शन्स कसे असले पाहिजेत ज्याच्यावरनं गाणं सुधारतं स्टेजवरती, या सगळ्या गोष्टी तो माझ्याकडनं शिकून घेतो. सो आणि हे लिटरली आमचा जो शो आहे RJ लाईफ, त्याच्यामध्ये हे आम्ही लिटरली दोघं रोया हे पुढचं गाणं आहे, हा ठीक आहे तू मला सांगितलं होतंस ते मी करतो. मग ज्यावेळेस प्लेबॅकचं असतं, आता इव्हन काली कॉल्सच्या वेळेस बऱ्याच गोष्टी त्यांनी मला आत्ता सांगितल्या
की लो नोट्स लावायचे होते की आई गिरी नंदिनी. त्यावेळेस माझा थ्रोच येत नव्हता बाहेर. मग तो असा मला सांगायचा की जवळ ये, क्लोज ये, आणि असं बरेच कंडेन्सरच्या या साईडला ब्लो येतोय, हे कर ते कर, असं करून मग त्यांनी माझ्याकडनं ते गाऊन घेतलं. सो आय फील ग्रेटफुल अबाउट दिस की आम्हाला ही गोष्ट कळली. आणि जनरली आता लोकांनाही ऑब्व्हियसली कळेल की ऍक्च्युली ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, की तुम्ही डिरेक्टली म्हणता की तुमचा अभिमान होईल किंवा तुमचे इगो क्लॅशेस सांभाळा. ह्यानी ना वेगळे वेगळे थॉट्स निर्माण होतात, ज्याने डिप्रेशनकडे आपण खरं तर जायला लागतो, पण त्याच्यातनं वाचण्यासाठी नातंही तुटतं. त्यासाठी तुमच्या पार्टनर बरोबर तुमची ट्रान्सपरन्सी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आय एम सो ग्रेटफुल की माझा जो बेस्ट फ्रेंड, माझा जो पार्टनर आहे, आम्ही अत्यंत ट्रान्सपरंट आहोत या बाबतीमध्ये की कुठे चुकत असेल किंवा कोणाचं चांगलंही होत असेल दोघांपैकी, तर आम्ही त्या गोष्टी उचलून धरतो अक्षरशः. आणि ती एक आय थिंक गोडवा आहे आपल्या नात्यामधला. सो द बेसिक जिस्ट फॉर एनी मॅरेज और एनी रिलेशनशिप टू सस्टेन लॉंगर इज कॉन्व्हर्सेशन. तुम्ही काहीही करा, कितीही करा, पण तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा. करेक्ट. कारण मी एखाद्या गोष्टीचा, एखाद्या हिने केलेल्या कुठल्या तरी कृत्याचं मी वाईट वाटून घेणार आणि मी माझ्या डोक्यात ते ठेवणार. मी चार गोष्टींचा विचार करणार, मी बोलणारच नाही. बरं, मला पर्स्पेक्टिव्ह माहितीच नाहीये समोरच्या व्यक्तीचा, की मी इकडनं बघतोय मला 6 दिसतंय, समोरनं बघणाऱ्याला 9 दिसतंय. तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह चुकीचा नाहीये, तो त्या बाजूने बघतोय ना. सो आयदर तुम्ही दोघांनी कॉन्व्हर्सेशन करून सांगायला पाहिजे की 1 मिनिटं ह्या साईडला येऊन बघ आणि तूही स्वतः 1 मिनिटं त्या साईडला जाऊन बघ की काय होतंय. यू गेट युअर आन्सर. नाही तर सिम्पल गोष्ट आहे, काहीही झालं, वी हॅव दिस फॅक्ट की काहीही झालं, भांडण असू देत, राग असू देत, लोभ असू देत, काहीही असू देत, बोलायचं. रात्री झोपण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. व्हेरी नाईस. ते दुसऱ्या दिवशी घेऊन नाही. तू 4 तासाची गॅप दिलीस त्याला. माझं तर तू म्हणतेस अख्खी रात्र, मी म्हणतो 4 तास. 4 hours आर इनफ फॉर एनी मॅन ऑर वुमन. आणि मी आमच्याकडे हे ठरलेलं आहे की त्याचा राग अन्नावरती पण नाही काढायचा. एक्झॅक्ट. नाही. हा, म्हणजे जे काही असेल की ओके, जेवायचं, गपचूप जेवायचं, पद्धतशीर जेवायचं आणि मग परत भांडायचं. एक्झॅक्ट. अरे आम्ही तर ऑर्डर वगैरे, आम्ही प्रॉपर भांडण पॉज करतो. पिझ्झा खाणार, काय खाणार आहे, बर्गर खाणार, काय हवंय आत्ता, तुला काय हवंय हे आपण मागवूया, ऑर्डर करूया, मग खात बोलूया. बोल ना. बरं, कुठलीच गोष्ट अशी नाहीये जी कॉन्व्हर्सेशनने सॉल्व्ह नाही होऊ शकत. अगदी करेक्ट म्हणाला आहेस तू. आणि दॅट कॉन्व्हर्सेशन नीड्स टू हॅपन विथ एव्हरीवन, विथ युअर चिल्ड्रन्स, विथ युअर पॅरेंट्स, विथ युअर पार्टनर. कॉन्व्हर्सेशन नीड्स टू हॅपन. करेक्ट आहे. अगदी तुमच्या पॅट बरोबर पण. एक्झॅक्टली. आता मला जाणून घ्यायचं आहे तुमच्या काली कॉल्स या गाण्याबद्दल. कसं हे बेबी जे आहे ते जन्माला आलंय, मला सांग की कसं. इट्स लाईक अ बेबी. जसं तू मगाशी म्हणालीस की एखादं गाणं एक बेबी सारखं असतं. आमच्यासाठी काली कॉल्स हे म्हणजे लहानपणी आपल्याला सांगतात ना की आपण लहान असतो आणि आपल्याला एक प्रश्न पडलेला असतो की हे बाळ कसं जन्माला येतं. त्यावेळेस आपल्याला आईबाबा सांगतात की आम्ही पूजेत बसलो होतो आणि आम्ही वर मागितला आणि आईच्या मांडीमध्ये तू आलीस. इतकं फास्ट असं कधी नसतं खरं तर. पण आमचं गाणं खरं तर तेवढं फास्ट झालं कारण ते आईनी, देवीनी सांगितलेलं होतं कदाचित आम्हाला, पण ते आम्हाला फारच उशिरा कळलं कारण की 3 तारखेला नवरात्र होती आणि 29 तारखेला आम्हाला ह्या गोष्टी सुचल्या होत्या की या यू टेल. 29 तारखेला आम्हाला नाही, हिला ही गोष्ट सुचली होती. मी नव्हतो. हे बघ, माझ्या चेहऱ्याकडे बघ. मला दाढी करायलाही कंटाळा येतो. मी इतका आळशी माणूस आहे. त्यामुळे मला गाणं करायला कंटाळा वगैरे नाही येत. पण मला जर कोणी सांगितलं आत्ता गाणं हवंय तर माझं चल रे आत्ता नाही मिळणार, एवढं काय लवकर क्रिएटिव्हिटी आहे ही, असं थोडी होतं. आणि मी आयुष्यभर ही उत्तरं दिली आहेत ग लोकांना की वेळ आहेस का, बटन दाबलं आणि गाणं निघालं असं थोडी होईल रे, एवढं क्रिएटिव्हिटी आहे, थोडासा वक्त लागतंय थोडं सुचायला वगैरे. मॅडम म्हणजे खर्चा पाणी घेऊन ऑन फायर त्या दिवशी मागे लागल्या होत्या. त्या दिवशी तिला काहीही करून उत्तर हवंच होतं 29 तारखेला की गाणं कुठे. तर आम्ही इनिशियली गरबासाठी वेगळं गाणं केलं होतं आणि देन कोलकाता केस हॅपन, बदलापूर हॅपन अँड वी वर व्हेरी डिस्टर्ब. मला त्याचे लिरिक्स सुचले होते आधी.
सो मी ते लिहून ठेवलं होतं की तेरे चरणों की धूल मुझे दे दे मैं फूल समझ रख लूंगी, तेरे हाथों से शूल मुझे दे दे मैं रक्षा खुद की कर लूंगी. आय डोंट नीड एनीबडी राईट नाव, मला तू दे, बाकीचं मी बघते. हे तुला तेव्हा सुचलं होतं? तर मी ते लिहून ठेवलं होतं आणि वी वर थिंकिंग की ह्याचं काहीतरी नंतर करू काहीतरी वगैरे. 29 तारखेला मॅडम मागे लागल्या, गाणं हवंय, कधी करणार, आणि शी युजली डझंट डू दिस. मी चिडून म्हटलं एवढीच घाई असेल ना तर मी रात्रभर बसून काम करायला तयार आहे, तू बसणार आहेस का माझ्याबरोबर? आज पूर्ण रात्र माझ्याबरोबर जागायचं आणि मग मी तुला उद्या सकाळी गाणं देणार. तर मला वाटलं नाही म्हणेल की झोप कुठे मोडा आता, कारण वाजले होते 11:30 12. मी 12 वाजता हे म्हटलं की मी आत्ता इकडनं, आणि आम्ही होतो मित्राच्या घरी पार्टीत. 4 चौघात विचारल्यामुळे रोयाचं असं झालं, हे काय चाललंय एवढं, चल बाई करतो रे चल आता घरी, तुला आत्ता देतो म्हणलं गाणं. हो म्हणाली रे. मला वाटलं होतं नाही म्हणेल, मला वाटलं होतं आता हे दुःख माझ्यासाठी आज रात्री पुरतं टळलंय, उद्या सकाळी उठून मी गाणं करायला बसेन. हो म्हणाली. त्या रात्री ते गाणं आम्ही क्रिएट केलं की 1.5 मिनिटाचं आपण रील करूया, नॉट मोर दॅन दॅट, कारण खूप उशीर झालाय आता गाणं करणार कधी, रिलीज कधी करणार, मग त्याला प्रमोट कधी करणार किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचवणार ते गाणं. बट आय गेस एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. 1.5 दिवसात ते गाणं झालं. 1 तारखेला आम्ही गाणं रेकॉर्ड केलं स्टुडिओमध्ये विथ एव्हरीथिंग. म्हणजे वी वर ऑल्सो सरप्राईज्ड की कसं सगळे अवेलेबल आहेत, कारण दांडिया होता, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी शोज होते. म्युझिशियन्स अवेलेबल झाला. आमचा प्रतीक मामा होता, प्रतीक कवळे, ज्यांनी रिदम वाजवलाय गाण्यातला, तो अवेलेबल झाला. साऊंड इंजिनियर अवेलेबल झाला, सिंगर्स अवेलेबल आहेत. कोरस आम्ही फोन केला तर आमचेच सगळे मित्र, आपला पद्मनाभ गायकवाड, आदिनाथ पातकर, मी, आम्हीच सगळे कोरस गायलो, कारण जेवढी लोक अवेलेबल आहेत तेवढी लोक हवी होती. सेम डे वी मेट सुमित फॉर डिस्ट्रीब्युशन, की आपलं हे गाण्याचं आपल्याला कसं करायचं, आपण काहीतरी करूया का. जी लोक म्युझिकमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे की गाणं अपलोड करायला 10-15 दिवस लागतात यार, लिगल सगळं सिस्टम मधनं जाऊन, आणि 10-15 दिवसानंतर ते गाणं तू प्रॉपरली ऑनलाईन तुझ्या सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर आणू शकतोस. देर इज अ वे की ज्याने लवकर पण होऊ शकतं गाणं, पण मग गॅरंटी नाहीये की तुझं गाणं पोहोचेल की नाही पोहोचेल. बट सुमित वॉज देअर इनिशियली. गार्गी आणि जुईचं बोलणं सुरू होतं याबद्दल. सो गार्गी इज आवर मॅनेजर. सो तिचं बोलणं सुरू होतं की आपण नवरात्रीत काहीतरी कंटेंट केला पाहिजे, काहीतरी असं काहीतरी केलं पाहिजे. तिकडनं जो प्रवास सुरू झाला तो प्रवास संपला 2 तारखेला रात्री 4 वाजता, जेव्हा रात्री गाणं मिक्स मास्टर करून आम्ही 2 तारखेला म्हटलं की बास आता नाही होणार. आम्ही लिटरली 48 आवर्समध्ये गाणं लिहून, कंपोज करून, म्युझिक करून, रेकॉर्ड करून, मिक्स मास्टर, अँड द सॉन्ग इज आउट. सबमिट. वाव, क्या बात आहे. खूप मस्त. गुजबम्स आले हे सगळं ऐकायचं. आणि आता मला ते गाणं तुम्ही जे गायलं अर्थातच लाईव्ह तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तेरे चरणों की धूल मुझे दे दे मैं फूल समझ रख लूंगी, तेरे हाथों से शूल मुझे दे दे मैं रक्षा अपनी कर लूंगी. इस संसार के जो सारे दानव है, दिखते मानव मैं सबसे ही तो लड़ लूंगी. कोई तुझसे यहाँ बड़ा नहीं है माँ, तेरी गोदी में मैं सर को अपने रख दूंगी. आई गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. आई गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. भगवती हे क्षिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. बन कभी काली कभी महाकाली, जैसा कोई क्रोध जगा, दिखते ही दानव लगते मानव जो उन्हें दूर भगा. राखी बांधी तूने फिर भी तू रक्षा खुद की कर ही ले, दूसरे का भाई ना है तेरा भाई बातें ये समझ भी ले. हाथों में कुल्हाड़ आंखों में आग दे के दहाड़ चल, बुरी जो नजर दिखे तो मगर आंखें तू उखाड़ चल.
शक्ति है तू, युक्ति है तू, और है तू प्रकृति भी, तुझसे सृजन तुझको शरण कर ऐलान चल। बन के भवानी गर तूने ठानी तो फिर तुझे कौन हराए, तुझ में समाता है जग सारा, तू ही तो है एक उपाय। जितने भी चंड मुंड शुंभ या निशुंभ आए, बन के चामुंडा कर प्रहार ऐसा के फिर उठ न पाए, बन के चामुंडा कर प्रहार ऐसा के फिर उठ न पाए, बन के चामुंडा कर प्रहार ऐसा के फिर उठ न पाए। ऐ गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते। भगवती है क्षिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते। एक नंबर गुजबम्स आले. हॅट्स ऑफ टू यू. अमेझिंग एक्सपिरियन्स. हे संपूच नाही असं वाटतं. आणि असंच छान काम करा, एकत्र काम करा. मी कधीच नाही म्हणणार की अभिमान सारखं तुमचं होऊ नका. पण फन फॅक्ट, दोघांनीही अभिमान बघितला नाही. हो, पण आम्हाला तुमचा अभिमान आहे एवढं मी म्हणेल. ठीक आहे. प्राऊड ऑफ यू अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.